मागण्या आमच्या हक्काच्या म्हणतो देणार नाही. अरे बोल मेरी बहन ना सीना तान के आजचं आंदोलन हे आमचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन आहे. कृती समिती नेते कॉम्रेड एम ए पाटलांनी आम्हाला महाराष्ट्रावर आंदोलन घ्यायला लावले आहेत. त्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे ह्या शासनाने आम्हाला भरघोस मानधनवाढ द्यावी, पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्यावी, परंतु हे सरकार आम्हाला देत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा कृती समितीच्या नेत्यांना भेट दिली. आम्ही कृती समितीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले, मंत्रालयात गेले, पण दोन्ही वेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. आमची ती मिटिंग त्यांनी आम्हाला ते भेटलेले नाहीत. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये संताप आहे. त्यामुळे कृती समितीचे नेतेसुद्धा चिडलेले आहेत. म्हणून शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन आमचे चालूच आहेत, पण 23 तारखेपासून आझाद मैदानला कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि 200 अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. आणि 25 तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी, सुमारे 50,000 अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानाला जेल भरो आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत GR निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उठणार नाही असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे. महत्त्वाचा मुद्दा की 25 तारखेला माननीय मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत. लाडक्या बहिणीचं काम अंगणवाडी सेविकेकडनं करून घेतलं, त्याच अंगणवाडी सेविका देते. योजना बाह्य अंगणवाडी सेविका करतात, त्याच अंगणवाडी सेविका देते. मात्र त्या अंगणवाडी सेविकेला मानधनवाढ द्यायला सरकार नकार देतं, ह्याचा आम्ही निषेध करतो आहे. सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना त्यांनी मानधनवाढ दिलेली आहे. कोतवालांना दिलेली आहे, पोलीस पाटलांना दिलेली आहे, आशांना दिलेली आहे, वृद्ध कलावंतांना दिलेली आहे, गटप्रवर्तकांना दिलेली आहे, सगळ्यांना दिली. यामध्ये फक्त अंगणवाडी कंत्राटी कामगारांना सुद्धा माननीय फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे मानधनवाढ. फक्त अंगणवाडी सेविकेबद्दल असं त्यांचं मत का, याचा आम्ही निषेध करतो आहे. लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकेला सुद्धा लाडकी बहीण समजून त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करावी. त्यांना 2 वर्षामध्ये सुमारे 30-35 आंदोलन. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका रशिदा शेख, मोहोळ तालुका अध्यक्ष. आज 2 वर्ष झालं आम्ही अनेक मोर्चे आंदोलन केले. आमच्या महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केले. आमच्या या सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप मोठे असे आंदोलन केलेले आहेत, पण आम्हाला यश मिळालेलं नाही. आमची मुख्य मागणी आहे की सरकारने आमच्या मानधनात भरघोस वाढ केली पाहिजे, ग्रॅज्युएटी दिली पाहिजे आणि पेन्शन लागू केली पाहिजे. एवढंच नाही तर याचा GR लगेच काढला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि आजचं हे तीव्र आंदोलन आहे. आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. आणि आज आम्ही खूप म्हणजे रागात आहोत. आणि ह्या रागामध्ये आमच्या सगळ्या भगिनींनी हा पदर खोचून, काळ्या साड्या घालून आणि काळे झेंडे घेऊन या ठिकाणी निषेध व्यक्त सरकारचा केलेला आहे. तरी लवकरात लवकर आचारसंहिता लागायच्या अगोदर मानधनवाढीचा GR, पेन्शनचा GR आणि ग्रॅज्युएटीचा GR हा निघालाच पाहिजे. असाच हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सोलापूर आमच्या जिल्ह्यामध्ये 5,700 ह्या अंगणवाडी कर्मचारी, सेविका आणि मदतनीस आहेत. मुख्यमंत्रीचा कार्यक्रम 25 तारखेला आता म्हटल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी सेविकेला टार्गेट दिलेलं आहे. हो, कार्यक्रमाला महिला घेऊन या. तुम्ही कार्यक्रमाला ते आता महिला घेऊन येणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या देत नाहीत ना, आम्हाला GR निघत नाही, तोपर्यंत आम्ही 25 तारखेला पण येणार नाही. त्यांनी आम्हाला GR काढून द्यायला पाहिजे, प्रस्तावावर सही करायला पाहिजे. फक्तच म्हणतात की आयुक्ताकडे गेले, ह्या विभागाकडे प्रस्ताव गेलाय आणि आमच्या या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची दिशाभूल केली जाते आणि म्हणतात की आंदोलन मागे घ्या. पण आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आहे, सगळ्याला देता. अहो, लाडकी बहीण योजना सरकारनं काढली, ते बी या अंगणवाडी सेविकेच्या जीवावर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सरकारची लाडकी बहीण योजना 100% यशस्वी केलेली आहे. आमच्या अंगणवाडी सेविका भगिनीने 100% यशस्वी केलेली आहे.
ह्यांची ही लाडकी बहीण आहे आणि सावत्र बहिणीकडून कामं करून घेतात. आम्हाला सावत्र बहीण म्हणून त्यांनी मांडलेलं आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकला. मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत आमचा GR काढत नाही ना, आम्ही ते बहिष्कार टाकणार हे आत्ताच निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी आमचा GR काढला पाहिजे. आता मुंबई आझाद मैदानावर आमचे मोर्चे आहेत. हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.